लक्ष्मीपूजनानिमित्त नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी केल्यामुळे मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेवर याचा परिणाम झालाय। मुंबईतील हवा बिघडली असून मंगळवारी मुंबईची हवा वाईट श्रेणीत नोंदली गेली। मुंबईचा हवा निर्देशांक 221 वर पोहोचला। मुंबई शहरासह उपनगरांमध्येही फटाक्यांचा परिणाम वातावरणावर झाल्याचं नोंदवण्यात आलंय। दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरती मोठा परिणाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालेलं आहे। आपण मुंबईतील दादर समुद्र किनारपट्टीवरती आहोत आणि आता देखील आपण पाहिलं तर मुंबईवरती धुक्याची चादर पसरल्याचं चित्र पाहायला मिळतं। परंतु ही धुक्याची चादर नसून हे मुंबईतील संपूर्ण प्रदूषण आहे ते आपल्या कॅमेऱ्यामधून दिसत आहे। सध्या मुंबईमध्ये दिवाळी मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते आणि मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी देखील केली जाते आणि याचाच मोठा परिणाम मुंबईतील हवेच्या गुणवत्तेवरती पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय। मुंबईमध्ये पाऊस देखील आहे, काही प्रमाणात या पावसामुळे प्रदूषण कमी देखील होतं, परंतु वारंवार वाजवले जाणारे फटाके आणि मोठ्या प्रमाणात होणारे फटाक्यांची आतिषबाजी यामुळे मुंबईतील प्रदूषणावरती मोठा फरक पडत आहे। व्हिडिओ गणेश मोरेसह निखिल चव्हाण, TV9 मराठी, मुंबई।